नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या विषयात आपण ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग प्रक्रियेद्वारे OAW MS पाईप 50 मिलीमीटर व्यासावर आणि 3 मिलीमीटर वॉल जाडीवर पाईप वेल्डिंग 45 डिग्री अँगल जॉइंट बद्दल शिकू। उद्देश या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल 45 अंश ब्रांच जॉइंटसाठी पाईप डेव्हलपमेंट तयार करण्यास, आकारमानानुसार पाईप्स कापून तयार करण्यास, टॉर्च आणि फिलर रॉडमध्ये फेरफार करून वेल्डिंग टॅग आणि पूर्ण करण्यास, दोषांसाठी वेल्डची तपासणी करण्यास। चला वेल्डिंग प्रक्रियेसाठी आवश्यक साधने पाहू। स्टील रूल, सेंटर पंच, बॉल पिन हॅमर, अँगल ग्राइंडर, हाफ राउंड फाइल, बेंच वाइज, ट्राय स्क्वेअर, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, सेफ्टी क्लोथिंग, ग्लव्स, PPE किट। नॉझल क्रमांक 7, CCMS फिलर रॉड 3 mm, OAW सेटअप, सिलेंडर की, टिप क्लीनर, स्पार्क लाइटर, गॅस वेल्डिंग गॉगल्स। आता 45 अंश ब्रांच पाईपच्या डेव्हलपमेंटसाठी प्री वेल्डिंग प्रक्रिया पाहूया। मुख्य पाईप प्रोफाइल कट करा आणि मुख्य पाईपच्या मध्यभागी पेस्ट करा। ब्रांच पाईप प्रोफाइल कापून पाईपच्या एका टोकाला चिकटवा। प्रोफाइल ओळींच्या ठिपक्यांसोबत पंच मार्क करा। प्रोफाइल बाजूने ब्रांच पाईप कापा। गॅस कटिंग आणि ग्राइंडिंगद्वारे मुख्य पाईप प्रोफाइल कापा। कडा डीबर करा आणि कडा फाईल करा। कोणतेही ऑक्साईड आणि इतर दूषित पदार्थ काढून टाकण्यासाठी पाईपचा पृष्ठभाग स्वच्छ करा। ब्रांच पाईप मुख्य पाईपसह 45 अंशाच्या कोनात सेट करा आणि अलाइन करा।
नॉझल क्रमांक 7 निवडा. 3 mm CCMS रॉड आणि दोन्ही वायूंसाठी 0.15 किलोग्राम प्रति सेंटीमीटर चौरस दाब असलेली न्यूट्रल फ्लेम वापरा. 45 अंशांच्या अंतराने आणि रूटमध्ये 2 mm अंतराने जॉईंट वेल्ड करा, जेणेकरून रूटमध्ये पेनिट्रेशन होते याची खात्री होईल. कोणत्याही दोषांसाठी टॅग तपासा. आता ऑक्सीसिटिलीन वेल्डिंग प्रक्रिये OAW द्वारे 50 mm लांबीची आणि 3 mm जाडीच्या पाईप वेल्डिंगची वेल्डिंग प्रक्रिया पाहू. आवश्यक सुरक्षा खबरदारी पाळा. वेल्डिंग टेबलवर टॅक वेल्डेड पाईप्स ठेवा. ब्लो पाईप आणि फिलर रॉड कोणत्याही अडथळ्याशिवाय नियंत्रित करणे सोयीस्कर बनवण्यासाठी टॅग केलेले पाईप ब्रांच जॉईंट योग्यरित्या स्थित असल्याची खात्री करा. पाईप फिरवल्याशिवाय ब्लो पाईप आणि फिलर रॉड नियंत्रित करून जॉईंट वेल्ड करा. संपूर्ण वेल्डिंगमध्ये की होल राखून ठेवा आणि जॉईंटच्या दोन्ही कडांना चांगले रूट पेनिट्रेशन आणि फ्युजन सुनिश्चित करण्यासाठी ब्लो पाईपला बाजूच्या बाजूने गती द्या. डावीकडील तंत्राचा वापर करून कर्व्ड जॉईंटच्या बाजूने 4 सेक्टर 1, 2, 3 आणि 4 मध्ये वेल्ड पूर्ण करा. नवीन सेक्टरच्या सुरुवातीसह वेल्डेड केलेल्या मागील सेक्टरच्या क्रेटरला योग्यरित्या फ्यूज करा. वेल्ड स्वच्छ करा आणि दोषांसाठी वेल्डमेंटची तपासणी करा. आता आपण OAW प्रक्रियेद्वारे MS पाईप वेल्डिंग 45 अंशांच्या सावधगिरीची आणि तपासणीबद्दल चर्चा करूया. एक समान वेल्ड आकार आणि संपूर्ण आकार, मजबूतीकरण आणि जॉईंटचं कॉन्टर तपासा. वेल्डचा फेस किंचित कॉन्व्हेक्स आहे. वेल्ड बीड्सच्या कडा चांगल्या फ्युजनमध्ये आहेत, ओव्हरलॅप नाही आणि अंडरकट नाही. पाईप्सच्या पृष्ठभागाचे पेनिट्रेशन आणि फ्युजन. आता दोष पाहूया. अंडरकट, ब्लो होल्स, असमान तरंग, अयोग्य फ्युजन. या विषयात आपण शिकलो आहोत 45 डिग्री शाखा जॉईंटसाठी पाईपचे प्रोफाईल डेव्हलपमेंट काढण्यास आणि तयार करण्यास, आकारमानानुसार पाईप्स कापून तयार करण्यास, टॉर्च आणि फिलर रॉड नियंत्रित करून वेल्डिंग टॅग
आणि पूर्ण करण्यास, कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करण्यास. धन्यवाद विद्यार्थ्यांनो, पुढील सत्रात भेटूया. बाय.